काल मनोजदादा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं समाजाच्या वतीनं आणि दादाच्या आदेशानुसार आम्ही सगळेजणांनी जवळपास 11-12 लोकांनी फॉर्म भरला होता। काल त्यांचा आदेश आला की त्यांनी सांगल्याबरोबर सर्व बांधवांची आमची मीटिंग झाली। मीटिंगनंतर सर्वांनी एकमताने दादाचा आदेश पाळून दादा जो बांधतील तोच धोरण आणि बांधतील तोच धोरण या तत्वावर सर्व आमचे उपोषणकर्ते आंदोलनकर्ते सगळे समाज बांधव यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही फॉर्म विड्रॉल केलेला आहे। यापुढील भूमिका जी असेल जी दादा जी भूमिका सांगतील त्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू। दादा आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये होतात पहिले आपण तिथला राजीनामा देऊन परत फॉर्म भरला होता अपक्षामध्ये। हो, त्या अनुषंगाने आपण हे बघा नैतिक जबाबदारी स्वीकारू। कारण काय मी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये जेव्हा 2 गट झाले तर केवळ जिल्ह्यामधून एकमेव तालुका अध्यक्ष व दादाच्या पाठीशी खंबीरपणे राहून राष्ट्रवादी पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण उभा केली। दादाचे माझे वैयक्तिक देखील संबंध घरेलू संबंध आहेत, पण नैतिक जबाबदारी जी असते एखादा आपण अपक्ष किंवा कोण्या पक्षामधून जर आपण हे करत असताना आपली नैतिक जबाबदारी मी स्वीकारून पक्षाकडे राजीनामा दिलेला होता। पक्षाकडून देखील माझी मनधरणी झालेली होती, पण योगायोगानं मनोजदादा जरांगे पाटील यांचा जे आदेश आहे ते मान्य करून आम्ही आज ही उमेदवारी अर्ज मागितली। होणार आहे का त्यात येणाऱ्या काळामध्ये विचार करू। सध्या तरी मनोजदादा जरांगे पाटील हे दादा जे म्हणतील ते त्या हिशोबाने चालू आहे। आपला कोणाला पाठिंबा राहणार आहे का? आता जे दादा सांगतील मनोजदादा जरांगे पाटील हे सांगतील त्या हिशोबाने आणि या येणाऱ्या परिस्थितीमध्ये कळतेच आपल्याला कोणाला पाठिंबा होईल काय नाही की सगळ्या गोष्टी आता अजून विड्रॉल आणि पूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही। बहुतेक करून जे समाज बांधव आणि समाजाच्या हिताचे जे निर्णय घेणार आहेत मराठा समाजाच्या त्या पाठीशी आम्ही राहणार आहोत। आपण अपक्ष फॉर्म भरला होता, निवडणूक लढणार की माघार घेणार? आम्ही संघर्ष जरांगेच्या जरांगेचा विधानसभा आदेशानुसार आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा बांधवाच्या वतीनं सर्व आणि दादाच्या आदेशाचं पालन करून आज आमची बैठक घेऊन आम्ही सर्वजण आमचे फॉर्म भरले। ओके, पुढील दिशा मनोजदादा जसं सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळे एकजुटीनं खंबीरपणे राहू मनोजदादा।